मूळ गाव निगडी श्रीवर्धन येथील मात्र नोकरी व्यवसायानिमित्त दिवा ठाणे येथे वास्तव्यास असलेले कातळकर कुटुंबीय मामाचे गावी काळिंजे तालुका श्रीवर्धन येथे आले होते। त्यांच्यासोबत चुलत मामे भाऊ तेजस सुनील निगुडकर आणि मामी छाया विजय निगुडकर असे दोघे मुंबई येथून आले होते। यावेळी सर्व कुटुंबीय दिवे आगर येथून फिरून झाल्यानंतर म्हसळा मार्गे श्रीवर्धन बाजूने खानलोशी येथील रस्त्याच्या बाजूस असलेल्या खदानीच्या पाण्यात मौज मजा करण्यासाठी उतरले। यावेळी तेजस निगुडकर, अनुज कातळकर, आर्यन कांबळे, वेदांत निगुडकर, श्लोक निगुडकर आणि जय निगुडकर अशी सर्व भावंड पाण्यात पोहत असताना तेजस सुनील निगुडकर वय 25 वर्ष हा पाण्यात खूप लांब अंतरावर पोहत गेला। त्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडून गेला। त्यावेळी अनुज कातळकर आणि आर्यन कांबळे यांनी ते पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी खोल पाण्यात जाऊन 10 मिनिटे शोध घेतला, परंतु तेजस सापडला नाही। त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शोध कार्य घेण्यात आलं। अखेर तेजस सापडला आणि त्याला तात्काळ पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। त्याला उपचारासाठी खासगी वाहनानं प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली पंचतन येथे नेण्यात आलं, मात्र तेथील डॉक्टरांनी तेजसला तपासून घोषित केलं। अचानक घडलेल्या या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून तेजसचे कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेसंदर्भात दिघी सागरी पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास एपीआय हनुमंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर शेख करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी वैभव तोडणकर, बोर्ली पंचतन। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।